प्रारब्धाची प्रवृत्ती आहेच ना पैसा. पण परमार्थामध्ये पैसा अधिकार नाही, परमार्थामध्ये प्रगती ती नाही. परमार्थामध्ये भौतिक पदार्थाचा विसर असणं आणि ते ऐश्वर ज्ञानाचं भोगणं ती प्रगती आहे. हे भाग्याने मिळतं, त्याचा नटच होऊन देणं हे सार्थक असतं. भाग्य केव्हा उदय होतं तर वैराग्याचं तिथं साधना फलद्रूप होती आणि हृदयामध्ये वैराग्य पावतं, मन संताकडे धावतं, अंतःकरण कोमल बनतं. त्या ठिकाणी भगवान विराजमान होतात. तेव्हा त्या जीवाला आपलंच ते एकरूप होतात. तो जीवनमुक्त महात्मा असतात. भगवंत त्याच्याशी एकरूप असतो, भिन्न कधीच नसतो, म्हणून तो महात्मा असतो. महात्मा आहे तो, महान आत्मा आहे. जगात तसा कोणीच नाही. भगवंतापेक्षा महान आहे तो, त्याच्यापुढे भगवंत लहान आहे. तुम्हाला कळत असेल तर दुर्बुद्धी आहे. तुम्हाला जे पण आम्ही काय करणार. बरोबर, हिऱ्याची किंमत सोन्यापेक्षा जास्त असणारच. हिरा ही भक्ती आहे, सोनं मुक्ती आहे. तू बसतो जाऊन सोन्यात. भगवंताला गरज आहे महात्म्याची, ज्ञानाला गरज नाही. तो त्याच्याशी एकरूप असतो, कशाला जातच नाही बाजूला, जा मध्ये जात नाही. काय बोला आता, एकरूप असतो. सोडते का मायलेक राडा, टाकते का मायलेक मला कधीतरी, भले मुलांना टाकत ते पण माय नाही टाकत. तसा ज्ञानी भगवंतावर भिन्न होऊ शकत नाही. तर वरमच तस आहे. ज्या सत्तेमध्ये तो जीवात्मा स्थगित होतो, ज्ञानाने तिथे राहतो, महावाक्याचा बोध येतो, विश्वात्मा बनतो. ईश्वरच त्याची वाट बघतो, मला कधी भेटेल हा माझ्याकडे येण्यासाठी योग्य आहे, हा ज्ञानानं परिपूर्ण आहे, ह्याला बाजूला कसं ठेवू. तर तो मुलाचं प्रेम माया पण येतच, हे मला लागतच नाही, का करावं लागतं मनातून. म्हणून स्थगित व्हावं, गुणानं बाजूला थांबावं. शिवनी बुद्धीला गुणानं व्यवहार तर व्हावा, पण गुण रहित. जगत दिसावं सत्यत्व रहित, वाणी चलावी भेद रहित, आणि आयुष्य कटावं संसार रहित. मोक्ष म्हणजे सुखाची प्राप्ती, मोक्ष म्हणजे अनुभवाची स्थिती, मोक्ष म्हणजे वेदाचा सार हृदयामध्ये एकत्र करून साठवणं. आपण नाते प्रेम शब्द साठवतो, चुकीच आहे. काही व्यवहार हा चित्तातून आज जाऊच नाही, शब्द टोचूच नाही, जगत खरं वाटूच नाही, आणि अनुभव हृदयातून सुटूच नाही. तो महात्मा. ज्ञान काय आणि अज्ञान काय, हे दोन शब्द आपण बोलू. ज्ञान आणि अज्ञान याच्यावर परमार्थ डिपेंड आहे. 4 वेद याच्यावरच आहेत, 6 शास्त्र याच्यावर अनुकूल आहे, आणि 18 पुराण हे धरूनच आहेत. पण ते लोक सांगत आहेत, पौराणिक लोक सुद्धा बोलत नाही की भेद अभेद, ज्ञान अज्ञान, तू मी जीव जगत देव भक्त ह्याच्या व्याख्याचा त्याला ज्ञान अज्ञानाला अनुसरून व्याख्या. देवभक्ताचं नातं होतं अद्वैतातून, देवभक्त एक होतात अद्वैतातून, जगत पाद होतो मोक्षातून, आणि जीव तयार होतो अज्ञानातून, आणि जीव समाप्त होतो वेदातून. तुम्ही सांगा कोणते भेद. जीव शिव, जीव जगत, आणि तुम्ही भगवत आणि भक्त, गुरु आणि साधक, हे जे आपण भेद केलेत ना व्यवहाराला अनुसरून आहेत. कारण देवाच्या हृदयामध्ये भक्तीचा साठा होतो, त्या भक्ताचा, तेव्हा दोघांचं नातं तयार होतं. मग तुमची भक्ती जर अपूर्ण झाली तर तुम्ही भक्त नाही, त्याचं नातं आठवत असतं, आणि भक्तीनंतर ज्ञान प्रगट होत असतं. भक्ती पूर्ण झाली तर ज्ञान आपोआप येतं. मुलगा उपर झाला, लोक मुलं कोणतं पोरगी आहे करायचं का, ऐका, भक्ती पूर्ण झाली तर ज्ञानाने हे म्हणा लागतच नाही, आणि पोरगा जर मोठा झाला डॉक्टर तर लोकांना पोरगी दाखवणं लागतच नाही.
म्हणजे जेव्हा तुम्हाला हे कळतं ना तर मग तुम्हाला बोट असतो. तर अधिकार जेव्हा उंच होतो श्रवण भक्ती हृदयात जाते, व्यवहार बाजूला सरकतो आणि मी माझं थांबतं आणि सर्वेसर आत प्रगटतो आणि बुद्धी त्याच्यामध्ये प्रवेश करते, दोघांची एकता होती. ही महावाक्याची स्थिती, बोधाची ती मुक्ती असते आणि सहज भगवंताची प्रतीती असते. ती श्रवणाची खरी मजा असते. सुख दुःख हो ना त्याच्यावर बोलते आणि सुख दुःख हो. सुख दुःख का होतात? देहबुद्धी. व्यवहारामध्ये वृत्तीमध्ये गुणाचे विकार होतात, अंतःकरणात खळबळ होती, भगवंतापासून वृत्ती दूर जाती आणि व्यवहाराची स्थिती उंच होती आणि हे मी हे मी हे माझं अवस्था कायम राहते. तेव्हा हे मी म्हणण्यामध्ये दुःख देत हे तुम्हाला माहित नसतं, पण हे मी नाही असा निश्चय होतो तर दुःख येतं आणि सहज काठावर जातं. त्याला अद्वैत म्हणतात. दुःखाला धरतो तो बद्ध असतो. व्यवहार होतो आणि निघून जातो. व्यवहार होतो तो साचला जातो तो बद्ध. व्यवहारामध्ये अडकतो तो बद्ध. व्यवहारामध्ये बुद्धी राहते तो बद्ध. व्यवहाराला धारण करता अंत करत बद्ध आणि व्यवहाराचा संबंध हृदय धरत तो बद्ध. त्याचा न पुण्य कामाचा, त्याचं जीवन कामाचा, त्याचं आयुष्य कामाचा. कारण बद्धता सोडली नाहीस, मुक्ती घेतली नाहीस, श्रवणामध्ये मन टाकलं नाहीस आणि बोध चाकला नाहीस, अनुग्रह लादला नाही, तू मुक्त झाला नाही, तो फेकला गेला बाजूला. भगवंतापासून तो फेकला गेला, महामूर्ख बनला तो. म्हणून संसार शहाणपणीचं शून्य. इथं शहाणपण अधिकाराचं, इथं श्रवण अभेदाचं, इथं मुक्ती भगवंताची, इथं प्राप्ती पांडुरंगाची, इथं स्थिती अद्वैताची, इथं फलप्राप्ती परमात्म्याची. मग दाखवा शहाणपणी. विषयाकडे जातो तो जगताला धावतो. जे दृश्य पदार्थाला मन लुसलुस करत, पण अद्वैत परमात्म्याला तो न जाणता जगतो तो भगवंत नसतो. तो येतो आणि जातो, मृत्यू लोकातच राहतो. तो कुठं असतो? फक्त मृत्यू लोकात जाण्या येण्याचं काम करतो. पण जाणं येणं ज्या संतापासून थांबवलं ते संत भाग्याने मिळतात आणि तुमच्या अधिकाराने ते श्रवण कळतं. मला मिळाले हो बेटा. जलमाभाव करा. संत मिळाले तर ग्रंथाकडे जा आणि व्यवहार करायला व्यवहार रहित व्हा. बुद्धी दिली ब्रह्मरूप करा, मन दिले अलिप्त करा आणि जीवन दिले धन्य करा. अनुभव हे महान ग्रंथ जेव्हा गुरुजींचे गुरु विनायक महाराज त्यांचा अर्थ आहे याच्यामध्ये केवढे भाग्य धन्य असतील त्यांच्यावर दोन गोष्टी बोलते. कारण तुम्ही आज समोरच माझ्या आणि हा गुरूंचं वर्णन जर वाणीत केलं तर वणी पवित्र आणि पुण्यवंत होती. दोष हातात जातात. गुरूंचं वर्णन, संतांचं वर्णन, देवाचं वर्णन, नामाचं वर्णन आणि वेदाचं वर्णन करणाऱ्याची वाणी पवित्र पावन असते आणि त्या वाणी सरस्वती माता विराजमान असते. कारण ती वाणी अगदी ह्या वेदाच्या अध्ययनासाठी वापरलेली असते, म्हणून त्याला पवित्रता येते. आता ऐका, चंदन पवित्र का? सुगंध सहित आहे. चंदन मस्तकावर का जात पांढऱ्याच्या शिवाच्या? कारण त्याच्या सुगंध आहे. तसं हृदय भगवंताकडे का जात? त्याच्या ज्ञानाचा सुगंध आहे. चंदन कुठे? बेल चंदन शिवाला अर्पण करतो. तसं हे मन गुरुच्या माध्यमातून भगवंताला अर्पण करावं. साधूच्या चरणाला, भगवंताला नाही. मग भगवंत होतो आपण. पण माध्यम गुरु प्राप्ती त्याची काय काय व्याख्या आहे? माध्यम संत आहे, प्राप्ती भगवंत आहे. इकडं संत, प्राप्ती भगवंत. बघा, आणि ही जी स्थिती करे बोधाची वेदाची हे गांभीर्य म्हणजे जगमग कळतच नाही. भगवंत दिसतो तसा आहे का? नाही. त्याचं रूप कसं आहे, किती काल आहे हे उद्या सांगणार आहे मी. त्याने अठ्ठान टाका टाक बोलणार आहे उद्या. अरे रामभूमी आहे, रामाने आमंत्रण दिले आहे, हे विशेष आहे. अरे माझ्या मनात नव्हते ते. एवढं माझा मुलगा आम्ही म्हणत चालत आणि जा तुम्हाला नाही यायचं. तुम्हाला पण दिला तो कुंभाला स्नान करून गेला. आई जायचं, जा तुझी इच्छा आहे जा.
तुम्ही पावन का नाही, मी कशाला डोकून आला, माझी इच्छा नाही म्हटलं. पुण्यात आणलंच पुन्हा. मला आणायचंच होतं तुम्हाला. आई मी म्हणत जा बघो, मला चिंतनेपेक्षा काहीच महान नाही काय. इथंच परत चिंतन न होता बघा. प्रयागला गाडी थांबली आणि विषय सुरू झाला. कुठल्याच प्रकारचं स्नान झालेलं नाही, फक्त हे बोधाचं स्नान व्हायला लागले बस. नाही पण प्रयागला नेमकं गाडी येत नसेल तिथं हे आमंत्रण फक्त रामाचं. आधी दर्शन घेतलं प्रयागचं, सुरू झालं, चालू झालं दर्शन झालं प्रयाग. कारण जे धन जे ज्ञान याच्यापेक्षा काहीच नाही महान, खरंच काहीच त्याच्यावर कान महान सांगा तुम्ही, काहीच नाही. माऊलीला का सांगितले, माऊली त्यांनी बऱ्याच संत शिरोमणी का आले खाली, आणि त्यांची इच्छा काय होती की जगाला मुक्ती द्यायची. आपलं जे आयुष्य आहे, आपला जो अवतार आहे, आपला जो अवताराचा काल आहे, कारण माऊली हे महाविष्णूचा अवतार आहे, गुरुजी आमचे माऊलीचे अवतार आहेत. परभणी म्हणते, आम्ही जेव्हा समाधी दर्शन करतो ना, आम्ही आनंदीची वारी म्हणतो. आणि ज्या ज्या लोकांना जे जे काही गुरुजीकडनं पाहिजे असतं, अति क्लिष्ट आता ज्यांच्या घरात समाधी बसून पारायण करतात. आणि हे आमच्या काकानं सुद्धा माझं श्रवण जास्त होऊ दे, माझ्या आयुष्यात जाऊ दे म्हणून समाधी बसून पारायण केलं. सगळे काकानं स्वतः माझे गुरुजी जवळ जाऊन मला राहील आयुष्य काही काळ तिथं बसून त्यांच्या समाधी बसून करायचे काका. त्यांची काही इच्छा असेल मोक्षासाठी किंवा काही राहील सेवा काही, ते करत होते. कारण त्यांचा जो अस्थि कलश आहे तो मेन तिथं आमच्या परभणीत आहे. आम्ही दिलं बाहेर लोकांना, परभणीच्या बाहेर जाऊ दिलं नाही, इच्छाच नव्हती त्या लोकांची. त्याला कारण ते बेसिकली मी सांगू शकत नाही. मग तो कलश तिथंच आहे ना, त्याच्या लहरी त्या परिस्थिती तपोभूमी ना, म्हणजे शेतीची आळंदी समाधी का तशी आहे. पुन्हा आम्ही तिथं दर्शनाला जातो. क्रिया क्रिया कोणती जायचं तर समाज दर्शन घ्यावं, लई लांब आहे. म्हणजे एक टोक बस स्टँड, एक टोक त्याचे 2 टोक आहेत पूर्व पश्चिम, समाधी आणि बस स्टँड स्टेशन लई दूर पडतं, 6 किलोमीटर पुढे. तर सोडा की संत भेटणं आणि अज्ञान कटणं एक क्षण लागतो. भेटणं आणि अज्ञान कटणं आणि परमात्म्याची साठवण होणं एका क्षणात. कारण साठेविहारी जेव्हा तेव्हा प्राप्त होतो तो साठला जातो, त्याची प्राप्तीच नाही तर तो विसरला जातो. विसरणं साठवण नाही, त्याला जाणणं हे साठवण आहे, तो कळणं हे साठवण आहे, त्याची प्राप्ती साठवण आहे, त्याचे ऐक्य साठवण आहे, त्याची अनुभूती साठवण आहे, आणि त्याची महती ही भक्ती आहे, आणि त्याची प्रतीती ही त्याची प्रतीती आतून येते ती मुक्ती आहे. जगताची प्रतीती आहे ना अविद्या कार्य आहे, परमात्म्याची प्रतीती होणं ब्रह्मविद्येचं फल आहे. हे कार्य आणि फल आहे. कार्य हे एक मूळ स्वरूपात धरून असतं, कार्य आणि कारण दोन्ही एक असतं, माती आणि मडकं दोन्ही एक असतं. पण इथं दोन्ही सगळं एक नसतं, सगळं एकच असतं. काय विषय निघतो बोलतास भगवान, दोन नाहीच आहे. हे गांभीर्य ज्यांना कळतं का त्याची बुद्धी उंच असते. कार्य आणि कारण नंतर अधिष्ठान. मग कार्य दिसत पण कारण मध्ये असत. जगत हे कार्य पण भगवंत मध्ये येणं, देह हे कार्य पण मायामध्ये येणं, वृत्ती हे कार्य पण त्या ठिकाणी विकार मध्ये येणं. पण जेव्हा सगळा भगवंत आहे तर न वृत्ती न व्यवहार न जगत न कार्य न कारण केवळ अधिष्ठान. मग ही स्थिती त्यांना भोगता येते, ही जी त्यांना स्थिती कळती त्यांना मुक्ती हातात येते आणि ही भक्ती सिद्ध होती. परमात्म्याची प्रतीती येते आणि देहाची प्रतीती संपत्ती. त्याला जीवन खरंच हा बोध वाटला. मन परिचन्न होती, अविद्या सिद्ध होती, ब्रह्मविद्या दूर जाती आणि आयुष्याची माती आहे परमात्मा. जे नाही ते आणि जगत आणि जीवात्मा. जीव आणि आत्मा एकत्र आहे. मग जीव एकत्र, जीवासोबत जर परमात्मा आहे तर जीव अनात्मा सोबत आहे. ते कुठं कळतं मला? मी वाचलं, मी गेले, मी केलं, मी म्हणणार अनात्मा सोबत आहे आणि मी टाकल्यावर आत्मा सोबत आहे. रामा
होतो तो माती माती करतो, जो व्यवहार मीला संपवतो तो मोती मोती होती. कारण मी टाकण्यासाठी जन्म आहे, मी खेळण्यासाठी श्रवण आहे, आणि मीचा जेव्हा आपल्या ठिकाणी मी ब्रह्मास्मी हा जो बोध तयार होतो, अहम जातो आणि सोहम येत, तेव्हा अहम ब्रह्मास्मी जगाचं नातं संपत आणि मन अहम ब्रह्मास्मी होत. कुठं मी उरती? अहम म्हणजे ब्रह्मच मी आहे, देह कुठे मी आहे? मला समोर येतो इतर रोजच आहे तुम्हाला. सोहमत जाण्यासाठी अहम टाकावं लागतं आणि सोहम भोगण्यासाठी संतार्याकडे श्रवण करावं लागतं. आणि सोहम मध्ये बुद्धी विराजमान होती तेव्हा बुद्धीची उच्च उच्च स्थिती ती देहातच नसते. देहाचा बात करून जेव्हा उच्च उंच जाती आणि ती भगवंताची समरस होती. भगवंत व्यापक आहे पण ती पण व्यापक आहे. मग देहाचा संबंध नाही, अविद्या राहत नाही, वृत्ती विकारात उरत नाही आणि व्यापकतेचा अनुभव संपत नाही, परिच्छिन्न भाव उत्पन्न होत नाही. म्हणून जीवात्मा जीवरूप राहत नाही, स्थूरूप होतो. त्याला म्हणतात जीवन मुक्ती. बाजूला धारण केलेलं मन हलक्या हलक्या टाकायला तयार होतं. लाखो कोटी जन्मामध्ये अनादिकालापासून तुमच्या बुद्धीमध्ये देहभावाची उत्पत्ती आहे. जरी देह संपला, जन्मदेह संपला, पुन्हा जन्म झाला तरी तो जीवात्मा उपाधीला धारण करतो, म्हणून बद्धतेत असतो. कारण अज्ञानाने टाकलेलं नसतं. जन्मोजन्मी वासनाच केलेली असती, जन्मोजन्मीचं कर्म असतं, पाप पुण्याचे धर्म असतात. त्याच्यामुळे मन चलविचल होतं. आणि जन्म जरी किती घेतले तर तुम्ही जे कर्तेपणाने केलेलं कर्म तुम्हाला सुटका सोडत नाही. ते कर्म तुम्हाला बांधून मारतं. म्हणून तुम्हाला ज्ञानानंतर कर्म कसं करावं हे साधू सांगतात. आणि कर्माचा कर्तेपणा तुम्हाला टाकावा लागतो, अंबा बंद व्हावा लागतो, समभाव प्रगटावा लागतो. तेव्हा जीवात्मा शिवात्मा होतो आणि तेव्हा ज्ञाननिष्ठेचं फल तुमच्या हातात येतं आणि जीवनमुक्त महात्मा तुम्हाला ते धन मिळतं. आणि तेव्हा तुमच्या मनाला मी कोण कळतं. ते मन व्यवहारातून अलिप्त होतं आणि भगवंतात लिप्त होतं. त्याला खरं धन प्राप्त होतं, खरं सुख ते भोगतं. ते आत्मसुख असतं, ते सुख नसतं. नको त्यांचं आयुष्य सफल होऊ दे, त्यांचा एक क्षण सुद्धा तुझ्या वाचून बाजूला करू नको. त्यांना कळत नाही, तुला कळतं तुझं जवळ दे ना. त्या लढत तू त्याला ज्ञान दे ना. ते तर तुझ्याकडे आहेत ना. गेलो होतं नाही मागावंच लागते. काही माझं कर्तव्यच आहे की जेव्हा तुम्ही झुटलात ना गुरुजींना तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देणं, वेदाचा था तुमच्या हृदयात देणं, तुमचं आयुष्य सफल करणं, तुमच्या भाग्याचा उदय करणं आणि तुमच्या आयुष्याची यात्रा धन्य करणं हे आमचं कर्तव्य आहे. तुमची यात्रा धन्य करावीच लागते. जन्म आणि मृत्यूच्या मधल्या काळची जन्माची यात्रा आहे, प्रवास आहे. ह्या प्रवासातून तुम्ही सिद्धी कमवली नाही, ह्या प्रवासात तुम्हाला ज्ञान कळलं नाही, ह्या प्रवासात तुमचं अज्ञान गेलं नाही तर तो प्रवास काहीच कामाचा नाही. पण ही यात्रा, हा प्रवास यात्रा बनते साधकाची. न देवाकडे जाऊन ही यात्रा आहे तुमची. आपली एक संतती, एक तत्वगणी आणि परमार्थाला साह्य असणार त्याच पुणे त्याच्याकडे असते. हे त्याला माहितीये. राग होते का कमी म्हटलं का? ऐकलं ना. या परिजे भक्त आपण प्रेम देत तेच मी योगयुक्त परम मानी, तेच मी योगयुक्त परम मानी. परम म्हणजे श्रेष्ठ. जे स्वतःहून मला मान देतात, जे स्वतःहून माझ्याकडे येतात, जे मला परम मानतात, जे मला प्रेम करतात, त्याला मी योग देतो म्हणजे ज्ञान देतो. आधी निघतो पुन्हा अर्जुना तुला भक्ती सांगतो कशी असते ते. कसे काही काही भक्त माझे कसे ते सांगतो, भक्तीचं स्वरूप पण सांगतो आणि भक्तीचं फल पण सांगतो, भक्तीचं रहस्य उघड करतो आणि भक्ती कशी करावी हे पण तुला सांगतो. भक्ती माझी जर केली तर माझी प्राप्ती होती. पण भक्ती करताना काही मन मला दिलं, काही संसाराला दिलं ते भक्ती अपूर्ण होती. पण संसार करताना हे भान सोडून मला मन दिलं तर भक्ती पूर्ण होती. त्याला मी योगी म्हणतो, त्याला मी योग देतो. ते परम भक्त आहेत. द्वैतात राहून पण अद्वैत भक्तात ते भक्त आहेत. आणि ते विठोबाची शी धारणा होती तर विठोबा त्यांच्या बुद्धीत होता. त्यांनी एक रूप तिला ज्ञानाविना मुक्त झाले भक्त. हे 12 वाद्य सांगते आमचा. भक्तीच केली की मग त्याने योगी म्हटले की. म्हणून तुम्हाला नवीन शिकवत नाही मी म्हणतोच की. वाचून मी तुम्हाला कळत नाही कसे झाले. कांदा मुळामध्ये बघितलेला तुझ्या वेळेला मला गरजेच नाही. पण तो गेला नाही पंढरपूरला. रंग होतो पण तुम्ही संसारात राहता,
घाण टाकलेलं मन ज्ञानच नाही. आणि जे अनुभवातून माझ्याकडे येतात ते अभिजात आहेत, अभिजात असतात. वहिनी खूप सूक्ष्म आहे गीतेमध्ये. पण आपली बुद्धी व्यक्तम परिभासते सर्वत्र समग्र सर्वत्र चिंतनच कूटस्थमसरम ध्रुवम. त्या भगवंताच्या मुखातून निघालेल्या शब्दाच्या स्वरामध्ये अद्वैताचा लाभ होतो आणि द्वैताचा नाश होतो, भक्त पास होतो आणि वेदातून बाहेर येतो आणि भगवंताच्या आत जातो, स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि सुखाचं मिलन होतं, दुःख संपून जातं. ही भक्ती श्रेष्ठ. तिच्या श्रवणासोबत असते, वेदासोबत असते, तिचं नातं अलग असतं, ती भगवंताची स्थिती भोगत असते, म्हणून तो देहाचा संबंध येत असते, तिला अलिप्त भाव म्हणतात. अलिप्त भावातून बुद्धी प्रभावित होते आणि त्या बोधामध्ये एकरूप होते. बोधाच्या सोबत ते मन असतं आणि बोध मन एकत्र होतं तेव्हा भगवंताचं नातं तयार. देह मन एकत्र असतं, वासना तयार होत. बोधाने मन एकत्र झाले की तिथे बोधात मन संयुक्त झालं, हे गीतेचा बल आहे, भगवंताचं स्वारस्य आहे, वेदाचं रहस्य आहे. मन बोधात येतच कारण ते अधिकारयुक्त असतात. त्या मनाला वेदाची संपत्ती दिली साधून मन अलग झालं देहातून. तेव्हा तापलेली भाकर अलगच होती, चिटकतच नाही डव्याला. तापलं तेव्हा तापलं अंतःकरण, तर ते अंतःकरण देहातच अलग, त्याचं नाव मन. ते मन अलग झालं, बोधात एक झालं, साधूच्या चरणावर गेलं, पांडुरंगाला समर्पित झालं, तो योगी झाला, तो आपल्या भावात गेला. बुद्धीच्या माध्यमातून तो भाव, तो बोध, भगवंताची बुद्धी एक झाली, तो योगी झाला. तेव्हा हा जगन सफल व्हावा, ही बुद्धी ब्रह्म व्हावी, हा जगद्भाव संपून जावा आणि मनाचा ईश्वरात संबंध व्हावा, त्याला योगी म्हणावा. या चार अवस्थाच योग्याच्या. योगी म्हणजे जगात महान आहे, त्याचं अंतःकरण राहतच नाही. अंतःकरण संपलेलं असतं कारण तिथे परमात्म्यामध्ये प्रविष्ट असतो. मनोबुद्धी चित्त अहंकाराचा त्या ठिकाणी अवस्था संपलेल्या असतात. वृत्तीने ते सगळं व्यवहार टाकलेला असतो आणि ती भगवंताची समर्पित असते, ती भगवंताची एक असते. तो महान आत्मा असतो, तो जीवनमुक्त महात्मा असतो, तो जगाचा बाप असतो, देवाचा देव असतो. तो अक्षर मनी देशा तो अक्षर नाही पुढे घ्यायचं. तो अक्षर म्हणतात येत, तो अक्षर म्हणजे तो अक्षर आहे, परमात्मा एक आहे, आत्मा व्यापक आहे, सदा सुखरूप आहे, तो त्याला भाव भेटायचे. तो अक्षर म्हणताना येत मध्ये तो अक्षर म्हणजे तो अक्षर आहे आणि एक आहे आणि त्याच्याकडे जायचंय. तो बोधाने मिळतो, ज्ञानाने कळतो आणि संतांना त्याची प्राप्ती होती. म्हणून तो अक्षर आहे, ते मी आहे, तो आत आहे, त्याचं मिलन आहे, तो मोक्ष आहे. मने समव्यक्तम व्यक्तम व्यक्तम, मी अव्यक्त रे, दिसणार का नाही. व्यक्तम म्हणजे मी, व्यक्तम म्हणतात येत म्हणजे व्यक्त म्हणजे दिसणार नाही, मी अव्यक्त आहे. व्यक्तम म्हणजे मी अव्यक्त आहे. आता कुठं आहे पुढे सांगतात. कसं असतं माझा अभ्यास संध्याकाळ एक अक्षर झालं. आता व्यक्तम म्हणजे मी व्यक्त नाहीये, मी चौकडे व्यक्त नाहीये, माझं रूप दिसण्यासारखं नाहीये. अवतार काळी प्रगट होतो तसा मी कधीच नसतो. माझं रूप ज्ञानाला कळतं आणि माझं साखर रूप भक्ताला कळतं. माझी प्राप्ती त्या श्रवण लोकाला होती आणि त्याच्या हृदयामध्ये माझी स्थिती असती, त्याचं ऐक्य महावाक्यानं होतं, माझी प्राप्ती बोधानं होती, माझं मिलन गुरुपाशी होतं आणि माझे स्वरूप तुला वेदातून कळतं. असा मी अव्याप्त आहे, माझी प्राप्ती होती. मग परिउपासते असं मी कळाल्यावर त्याला माझी प्राप्ती मी कसा सर्वत्र अचिंत्य मी,
माझं मोजमाप करता येत नाही. अचिंत्य म्हणजे मोजमाप माझं करू मी किती कुठे कसं आहे तुला मोजताच येत नाही. त्याचं नाव अचिंत्य. सर्वत्र मचिंत्यं च कूटस्थ मचलं. कुटस्थ म्हणजे निर्विकार. मी जिथे आहे तिथे विकार नाही आणि माझ्यापासून जगत नाही, जीव नाही, असा कुटस्थ रूपानं बुद्धीमध्ये आहे, व्यापक रूपानं जगामध्ये आहे, एक रूपानं त्या कणाकणामध्ये आहे आणि ज्ञानाच्या सदा सोबत आहे. असा मी प्रगट होतो. ज्ञान अप्रगट आहे, जगात आहे, भक्तीमध्ये साकारात आहे आणि मुक्तीमध्ये प्रगट आहे. असं माझं खरं रूप आहे. पर्युपास अशी होते. गुण करणे, गुण टाकायचे ते श्रवणे, गुणातीत व्हायचं तो बोध आहे आणि गुणाच्या पलीकड मी आहे. श्लोकातून 12 तिसऱ्या चौथ्या श्लोकातून आता पुढचं मी सांगितलं. 4 श्लोक. संनियमेन्द्रिय ग्रामं सर्वत्र समबुद्धया. संनियमेन्द्रिय ग्रामं, इंद्रियाचा निग्रह केल्यानंतर ते इंद्रिय जे आहेत वृत्ती आणि इंद्रिय संबंध तो कमी होतो. संनियमेन्द्रिय ग्रामं सर्वत्र समबुद्धया. इंद्रियाचा निग्रह करणार आणि बुद्धीला माझी धारणा देणारे, बुद्धीमध्ये माझ्या बोधाला घेणारे, त्याला सर्वत्र समबुद्धया. सर्वत्र समबुद्धी. त्याला मी दिसतो, त्याला जगत दिसत नाही. तो डोळ्यातून कपडातून सर्वत्र समबुद्धी. पण अधिकार फार असतो, दिसत नसतो अधिकार. आईचं प्रेम दिसतं का? मोजता येतं का? तसा तो दिसतो का? आणि तो भक्त बशी नसतो का? ज्ञानाशी एकरूप नसतो का? मग हे जेव्हा कळतं तर श्रवण झाला पण द्रुप होत. सर्वत्र समबुद्धया. त्याची बुद्धी सगळ्या ठिकाणी सम असते. बुद्धी व्यवहारात संयुक्त असते, माझ्याशी एक रस असते, अद्वैतामध्ये अभिन्न असते, व्यवहारातून भिन्न असते. त्याला सर्वत्र मी सम दिसतो, कारण तो अधिष्ठानाला पाहतो, जगतातून अलग होतो. अधिष्ठान परमात्मा पाहतो. काही काही गोष्टी आहेत तरी सर्वत्र सम बुद्धया. सम म्हणजे सगळ्यामध्ये मला सारखंच पाहतो. मला कमी जास्त लहान मोठा असं नाही. हा ज्ञानाला मी कळतो पण भक्ताला मला पूर्ण कळल्या जात नाही. कारण भक्त तिथं पोहोचत नाही. म्हणून तर रामदेवाला जा म्हणजे ना औंढ्याला मंदिर घेऊ पिंड चौकून बसलेला ते पूर्ण दिले. संनियमेन्द्रिय ग्रामं सर्वत्र समबुद्धया. ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. ते प्राप्नुवन्ति मामेव, ते प्राप्ती माझीच करतात. मामेव मला प्राप्त होतात. सर्वभूत हिते रताः, सर्वभूत रहित असतात, भूतामध्ये ते नसतात. सर्वभूत हिते रताः. सर्व पंचमहाभूतांपासून अलग असतात, ते भूतात नसतात, ते माझ्यात असतात. असा श्लोकाचा भावार्थ. ज्या बुद्धीला ग्रहण करता आली त्या बुद्धीचं अज्ञानाचं ग्रहण केलं, ते बोधाचं ग्रहण केलं, अज्ञानाचं ग्रहण केलं. आता आपण खाली येऊ. अनएरतेहि पांडवा जो अरुणोनी सोमभावा जो मती निरावया शराशी. एरतेहि पांडवा. बाकीचे जे आहेत ना भक्त, भेद भक्त आणि अभेद भक्त. अभेद भक्त मला कसे बसतात? सोमभावावर असतात, ते माझ्या नामावर नसतात. नाम घेणारे पांडुरंग आहे, वासुदेव हरी, इथून सुरुवात आहे भक्तीला आणि शेवट आहे सोहम. प्राप्ती त्याची झाली सोहम आणि त्याचं नाम रूप असं, रूप म्हणजे साकार आणि त्याचं नाम म्हणजे राम कृष्ण हरी. ते सुरुवात आहे आणि प्राप्ती सोहम आहे, ते शेवट आहे, ते पाय आहे. हे पांडवा जे अरुणोनी सोहम भावा. अरुण होतात त्या साधनेवर येतात, सो अरुण होतात मला सोहम भावा. त्याला माझ्या प्राप्तीसाठी सोमची प्राप्ती देतात. आराधना. सो म्हणजे परमात्मा आहे, हम म्हणजे माया आहे. हे निरूपण फार खास आहे. उद्या असंच मित्र नाही त्या ठिकाणी शिवशक्तीचं ग्रहण आहे. फक्त मला आठवतं स्नान पण नाही, असं एवढं बोला आवडत नाही. पण कारण तुम्ही आला त्याने इथं प्रयाग भेटला म्हणून या विषयी काढले. आता काढणार पण नव्हतं. प्रयागराज त्याच्यावर म्हणलं विशेष मत आहे. प्रयागामध्ये दाखवून मला निरावया आणि अक्षरासी
सगळं तीच आहे. अक्षराशी म्हणजे माझ्या स्वरूपाशी मी अक्षर नाही, ते अक्षराचे नाश आहे, ते नसवत माझा नाश नाही, म्हणून अक्षराशी जोडते त्याला झगडतात माझ्यावर उद्या देते. आणि